मित्रांनो, आपल्याला जर दर महिन्याला 11,100 रुपये व्याज पाहिजे असेल, तर भारतीय पोस्ट ऑफिसमधील पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम याची माहिती नक्की बघितली पाहिजे. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम ही पोस्ट ऑफिसची अतिशय प्रसिद्ध अशी योजना आहे. ही योजना प्रसिद्ध का आहे? तर या योजनेमध्ये ज्या व्यक्तीने पैसे गुंतवले आहेत, त्यांना दर महिन्याला व्याज मिळते. हो, खरं ऐकत आहे आपण. आपल्याला दर महिन्याला व्याज देणारी ही योजना आहे. आता आपण या योजनेची संपूर्ण माहिती अगदी साध्या आणि सोप्या भाषेत बघूया. याआधी आपल्याला एक छोटीशी विनंती आहे. आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. योजनेचे स्वरूप. आपल्याला एक रकमी पैसे एकदाच या योजनेमध्ये भरायचे आहेत. त्यानंतर आपल्याला दर महिन्याला व्याज मिळत राहील आणि या योजनेचा कालावधी संपल्यानंतर आपल्याला आपली मूळ रक्कम परत मिळते. अशी ही योजना आहे. योजनेची वैशिष्ट्ये. या योजनेला भारत सरकारचा पाठिंबा आहे. ही एकदम सेफ योजना आहे. या योजनेमध्ये आपल्याला गॅरंटीड रिटर्न्स मिळतात. दर महिन्याला व्याज देणारी ही योजना आहे. आता आपण पाहू की या योजनेमध्ये कोण कोण पैसे भरू शकतो. या योजनेमध्ये फक्त कोणताही भारतीय नागरिक पैसे गुंतवू शकतात. यात आपण सिंगल किंवा जॉईंट अकाउंट देखील उघडू शकतो. तर या योजनेमध्ये अल्पवयीन मुलांचे खाते उघडायचे असेल तर त्यासाठी पालकांची गरज असते. तर पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम यामध्ये आपण सिंगल अकाउंटमध्ये कमीत कमी 1,000 ते जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करू शकतो. तर जॉईंट अकाउंटमध्ये कमीत कमी 1,000 ते जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा करू शकतो. या योजनेमध्ये पैसे भरताना आपण फक्त 1,000च्या पटीतच पैसे भरू शकतो. म्हणजे 1,000, 2,000, 3,000, 5,000, 10,000, 1,200, 2,100, 3,500 अशी रक्कम आपण भरू शकत नाही. योजनेचा कालावधी. MIS या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा आहे. म्हणजेच आपण एकदा पैसे भरले की सलग 5 वर्षे व्याज घ्यायचे आणि 5 वर्षानंतर आपली पूर्ण रक्कम परत घ्यायची. व्याजदर. या योजनेचा सध्याचा व्याजदर हा 7.4% आहे. दर तिमाहीला या योजनेचा व्याजदर भारत सरकार बदलत असते. आपण ज्या दिवशी या योजनेमध्ये पैसे गुंतवले आहेत तोच व्याजदर आपल्याला 5 वर्षे मिळत राहतो. प्री मॅच्युअर क्लोजर. आपण MISचे अकाउंट 1 वर्षानंतर क्लोज करू शकतो. पण जर आपण 3 वर्षांआधी अकाउंट क्लोज केले तर आपल्याला 2% दंड भरावा लागतो. उदाहरणार्थ, जर आपण 1 लाख रुपयाचे MIS अकाउंट ओपन केले आणि जर 3 वर्षांआधी ते अकाउंट बंद केले तर मग आपल्याला 2% दंड भरणे म्हणजेच 2,000 रुपये द्यावे लागेल आणि मग आपल्याला 1 लाख वजा 2,000 बरोबर 98,000 रुपये मिळतील. आणि जर आपण 3 वर्षांनंतर अकाउंट क्लोज केले तर आपल्याला 1% दंड भरावा लागतो. जर आपण 1 लाख रुपयाचे MIS अकाउंट ओपन केले आणि जर 3 वर्षानंतर ते अकाउंट बंद केले तर मग आपल्याला 1% दंड म्हणजेच 1,000 रुपये द्यावा लागेल आणि मग आपल्याला 1 लाख वजा 1,000 म्हणजेच 99,000 रुपये मिळतील. आपण सिंगल अकाउंटला जॉईंट अकाउंटमध्ये आणि जॉईंट अकाउंटला सिंगल अकाउंटमध्ये बदलू शकतो. MISचे अकाउंट एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करू शकतो. MIS अकाउंटला आपण नॉमिनी देऊ शकतो. NRI आणि HUF हे MISमध्ये पैसे गुंतवू शकत नाहीत. MISमध्ये इन्कम टॅक्सचा कोणताही फायदा नाही. यातून मिळणारे व्याज हे टॅक्सेबल आहे व मिळणारे व्याज हे इन्कम टॅक्स भरताना इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये दाखवावे लागते आणि आपल्याला आपल्या टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स भरावा लागतो. आता आपण 11,100 रुपये व्याज दर महिन्याला कसे मिळवू हे बघूया. MISमध्ये आपण पाहिले की सिंगल अकाउंटमध्ये 9 लाख तर जॉईंट अकाउंटमध्ये 15 लाख भरू शकतो. तर आपण काय करायचं, जॉईंट अकाउंट न उघडता 2 सिंगल अकाउंट हजबंड वाईफच्या नावाने ओपन करायची. आपण त्या अकाउंटमध्ये एकूण 18 लाख रुपये जमा करू शकतो आणि 7.4% व्याजदराने किती रुपये होतात तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता की जॉईंट अकाउंटमध्ये आपण 15 लाख रुपये भरले आणि 7.4% दराने आपल्याला दरमहा 9,250 रुपये व्याज मिळेल. तर आपण
प्रत्येक व्यक्तीसाठी म्हणजेच हजबंड वाईफसाठी वेगवेगळे 2 अकाउंट ओपन केले तर त्यात आपण 9 लाख अधिक 9 लाख म्हणजेच 18 लाख भरू शकतो आणि त्यावर 7.4% दराने 5,550 आणि 5,550 असे दोन्ही मिळून 11,100 रुपये मिळवू शकतो. तर अशा प्रकारे आपण दर महिन्याला 11,100 रुपये व्याज MISद्वारे मिळवू शकतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. टेक केअर.